तर सर्वांना राम राम आणि नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळक चॅनलमध्ये. आत्ताच या ठिकाणी आपल्या हनुमान मंदिर येथे आयोजित सुंदर असं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्र महाराज माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय छान उपक्रम जीवनदान महाकुंभ 2026 असं आयोजित रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे. आपल्या लांबजना गावामध्ये गेल्या वर्षी होतं आणि ह्या वर्षी सुंदर असं रक्तदान या ठिकाणी आपल्या हनुमान मंदिरमध्ये महादेव मंदिर या गाभाऱ्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी सकाळी 10 वाजता गावचे प्रतिष्ठित नागरिक सर्व सरपंच यांच्या व गावातील काही मोठे नेते मंडळी असतील यांच्या सर्वांच्या हस्ते पूजन करून या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. तर आपण या ठिकाणी इकडं पाहू शकता 2 रक्तदान झालेले आहेत. सकल टीम या ठिकाणी रक्तदानाचे आले आहेत. आमचे सरपंच असतील या ठिकाणी आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं इकडं पाहू शकता आमचे धडाडीचे नेते सचिनजी कांबळे, आमचे मित्र आकाश शेळके व ITI कॉलेजचे या ठिकाणी शिक्षक सुदर्शन शेळके सर हे या ठिकाणी आहेत. आणि तसेच आमचे या ठिकाणी कट्टर संघबंधू तुम्ही पाहू शकता सतीजी पांचाळ यांचं आत्ता या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तसंच सर्व सगळं टीम या ठिकाणी आपले लोकनेते विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय आपलं हॉस्पिटल यांच्यातर्फे आयोजित या ठिकाणी ही टीम रक्तदानाची या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो या ठिकाणी पाहता असाल तर सकाळी आपले मल्हारजी असतील, बरेच जण रक्तदान केलेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ ॲड करून दाखवणार आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सर्व टीम नर्सेस किंवा डॉक्टर सर्व या ठिकाणी रक्तदानासाठी आलेले आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॉन्टॅक्ट चालू आहे की बाबा जेणेकरून गेल्या वर्षी ज्याने रक्तदान केलं होतं तेही यावर्षी करावं असं अपेक्षित करून धरून त्यांची पूर्ण लिस्ट काढून त्यांना कॉल करून फोन करून बाबा तुम्ही या आणि रक्तदान करून एक समाजासाठी सहकार्य करा अशी विनंती. आता आमच्या लांबजणचे सरपंच महेशजी भैया सगर हे या ठिकाणी बसलेले आहेत, रक्तदान करणार आहेत. त्यांनी पण खूप असं आदर्श या ठिकाणी आत्ताच भैया शिंदे आलेले आहेत, यांचंही रक्तदान या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो रक्तदान करत चला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता. काय वाटत नाहीत का लगेच झाल्यावरच चला. तर मित्रांनो नुसतं रक्तदानच करायचं नाही तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्याला मजेने जेवण करून येईल म्हणतात त्यांच्यासाठी योगा सरप्राईज तुम्ही पाहू शकता. सुंदर असा रामजीचा निलंगा राईस आपल्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे हनुमान मंदिर या ठिकाणी. लगेच इकडे राईस खायचं, राईस खाणं झालं की लगेच रक्तदानाला जायचं. तर बरेच जण म्हणतात की आज जेवण करायला हे करायला, त्याच्यामुळं ही आयोजित आहे की नाश्ता करायचा आणि लगेच पलीकडे रक्तदानाला जायचं. सुंदर असं नियोजन आपल्या लांबजना नगरीमध्ये चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय छान छान कार्यक्रम. काल शनिवार होता, कालच सुंदर असा राईसचं नियोजन होतं. परत आज दुसरा दिवस आहे. तर या ठिकाणी आजही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अन्नदान राईस आणि सुंदर असा या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे. आतापर्यंतचे 10 ते 12 रक्तदान म्हणजे दाते झालेले आहेत. आता या ठिकाणी पाहू शकता अजून चालू आहे. सुंदर आजचं टार्गेट आपलं गेल्या वर्षी आमचं 100च्या पुढे गेलं होतं, परंतु ह्या वर्षीचं टार्गेट 150 तर रक्तदाते येवो असं आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी नक्कीच खूप असा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही सचिनजी आहेत. सचिनजी काय वाटतं रक्तदानाबद्दल बोला. रक्तदान म्हणजे नमस्कार. सर्व लांबजना पंचक्रोशीतील व परिसरातील लोकांना नम्र आव्हान आहे की हनुमान मंदिर या ठिकाणी रक्तदान चालू झालेलं आहे. तरी गावातील व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदानामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्यापेक्षा मोठं कोणतंही दान नाही. आणि एखाद्या गरजवंत नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य होणार आहे. त्यासाठी सर्व लांबजना व लांबजना परिसरातील नागरिकांनी हनुमान मंदिर या ठिकाणी येऊन रक्तदान करावे. धन्यवाद. तर अतिशय मोजक्या शब्दामध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन मला हरकत नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे युवा सरपंच महेश भैया सगर यांचं सुंदर असं या ठिकाणी संकल्प राहून चालू आहे रक्तदान, जोरदार असं रक्तदान चालू आहे. तर धन्यवाद सर्वांचे या ठिकाणी उभे असतील. बघा चेहरा बघा हो कसा आहे बघा. इकडे खतरनाक असं पूर्ण रक्तदान करून अतिशय क्लिअर मस्त बसलेले
इकडं सकल टीम मागी ते पाहू शकता तयारच आहे की आले की लगेच या ठिकाणी चालूच कार्यक्रम अशा पद्धतीनं. तर चला मित्रांनो, असंच रक्तदानाचं आयोजन आपण दरवर्षी करणार आहोत. तर जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी रक्तदान करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे. रामजना गावातील आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्वजण या ठिकाणी रक्तदान करावं हीच नम्र विनंती आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सरपंच साहेबांचं प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, आपला ब्लॉग छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर चला भेटू लवकर. राम राम, नमस्कार, जय श्रीराम.